गोंदियात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिलांना मार्गदर्शन केलं। तर आज सकाळी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात देखील महिला आयोग आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून त्या ठिकाणी देखील रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या समस्या जाणून घेत 54 प्रकरणांपैकी 8 प्रकरणं स्वतः समोरच मार्गी लावली। तर गोंदिया शहरातील जलराम लॉन या ठिकाणी आयोजित महिला मेळाव्यात गोंदिया जिल्ह्याच्या 8ही तालुक्यातील हजारो महिलांनी या मेळाव्यात हजेरी लावली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार राजेंद्र जैन यांनी देखील उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं। तर येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात, त्याच आमच्या पक्षाच्या महिला देखील मोठ्या संख्येत निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आमचे खासदार प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमची गोंदिया जिल्ह्याची महिला संघटना ही काम करत असते आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आमच्या महिला भगिनी सगळ्या आजच्या या बैठकीला उपस्थित राहिल्या। आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सर्व तालुक्यातून जिल्ह्याच्या ठिकाणाहून आलेल्या महिला भगिनी आणि त्यांचा मिळणारा हा प्रतिसाद पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने मोठ्या संख्येने आमच्या या महिला भगिनी कारभारणी म्हणून विराजमान होतील। त्याचा एक महिला म्हणून मला आयोगाचे अध्यक्षही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून समाधान वाटते। गेल्या अनेक दिवसांपासून संघटनेच्या माध्यमातून सभासद नोंदणी असेल, लेक लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना मिळालेला लाभ असेल आणि सातत्याने प्रफुल्लभाई असेल, वर्षाताई असेल, राजेंद्र जैन असेल यांनी महिला भगिनींना ज्या पद्धतीने नियोजन करण्याची क्षमता देत असताना अगदी मगाशी बऱ्याच वेळा सांगत होते सर्वसाधारण जागांवरती सुद्धा आमच्या महिला भगिनी उभ्या राहून निवडून आल्या आणि केवळ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यापर्यंत अतिशय तळमळीने या सगळ्या महिला भगिनींनी काम केलं आणि म्हणून ह्या महिला भगिनींना बघून इतर महिला भगिनी सुद्धा पुढे येऊन चांगल्या पद्धतीचं नियोजन करतात। त्या सगळ्यांना माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा। येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आमची महिला संघटना अजून जोमाने उभी राहील आणि ज्या जागा महिलांसाठी आहे त्या ठिकाणी त्या ताकदीने निवडून येते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।